नाही, मात्र त्यांच्या कार्यालयाच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलं की अशा प्रकारची कुठल्याही प्रकार सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो. त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे. ते दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर. त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील. शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं. काही काळाने एकनाथ धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील. तुम्ही भेट घालून दिली आहे, खरं आहे? नाही, भेटलेच ना माझ्याकडे. मी अध्यक्ष आहे पक्षाचा, आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडेचं ते काही ते तारीख आवश्यक नाही. पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं, आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापासून धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळं धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट आहे की पारिवारिक भेट झाली आहे. आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो, आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही आहे. कृषी मंत्री फोकाटे यांचं असं वक्तव्य आलेलं आहे की 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही. मात्र आम्ही मी बोललो आता नांदेडमध्ये बोललो. त्या भेटीवरती सुरेश दस यांचं असं म्हणणं आहे आता की ही जरी भेट झाली असली तरी त्यांच्या विरोधात जे काही प्रकरण मी बाहेर काढलेले आहेत त्याच्यामध्ये मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. कोण कॉम्प्रोमाइज करायला सांगितलंय? कोणी कॉम्प्रोमाइज करायला सांगितलं? सुरेश धस साहेबांना मतभेद आहे. त्यांना मी म्हटलं मतभेद जर चुकीचे असेल तर निपटवा. मतभेद जर तुमचे वाटतं की तुमची ग्रॅव्हिटी आहे, तुम्ही त्या ठिकाणी पुढे जा. पण मला वाटतं धनंजय मुंडेजींनी आणि सुरेश धसांनी जे काही बोलले माझ्यासमोर फक्त मतभेद आहे. काही ठिकाणी सुरेश धसांच्या इन्क्वायऱ्या मागितल्या, त्या थेट धनंजय मुंडेच्या थोडी विरुद्ध आहे. त्यावेळी काही चुकी झालं असेल अधिकाऱ्याकडनं, किंवा एखाद्या ठिकाणी चूक घडली असेल, त्यावर सुरेश धस इन्क्वायरी मागताय. थेट इन्क्वायरी धनंजय मुंडेची थोडी होणार आहे, कारण धनंजय मुंडे हे पालकमंत्री आहे. प्रशासनाचे निर्णय जिल्हाधिकारी आणि डीपीसी घेत असतात, आणि त्यामुळे मला असं वाटतं डीपीसीच्या कामात काही झालं असेल तर कलेक्टर उत्तर देतील. कलेक्टर त्या ठिकाणी त्याचं सांगतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा लढा मी सोडणार नाही असं म्हणले सुरेश देशमुख. मला असं वाटतं की ते सोडलाही नाही पाहिजे. शेवटी एखाद्या सरपंचाचं अशा प्रकारची हत्या होते आहे, त्या हत्येचा जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही, आरोपीला शासन होत नाही, तोपर्यंत सुरेश धसांनी तो लढा सोडू नये, आणि कोणीच सोडू नये असं माझं मत आहे. तुम्ही शिष्टाई केलेली आहे, दोघांमध्ये मतभेद मिळतील का येता काळामध्ये? आता बैठक करण्याचा प्रयत्न आहे का? सचिन तर या घडीची मोठी अपडेट आहे. स्वतः बावनकुळेंनी ही गोष्ट स्वीकारलेली आहे की धस, मुंडे आणि आपण एकत्र होतो 4 तास. आपण 4.5 तास किंबहुना मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकत्र होतो असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे. आणि दोघांमध्ये मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत, आणि त्यांचे मतभेद लवकरच मिटतील असंही बावनकुळेंचं म्हणणं आहे. त्यामुळे एबीपी माझाने जी बातमी चालवली की या दोघांची भेट झालेली, त्यावर आता एक प्रकारे शिक्कामोर्तबच होत आहे. कारण स्वतः भाजपचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही गोष्ट स्वीकारलेली आहे की धस, मुंडे आणि आपण 4.5 तास सोबत होतो, आणि ज्या पद्धतीने माझ्यासमोर चर्चा झाली ती बघता दोघांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत असं म्हणणं आहे बावनकुळेंचं.